कर्जत जामखेडमधील रोहित पवार यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याच पक्षप्रवेशामुळे रोहित पवार यांना खिंडार पडणार आहे। सकल मराठा समाजाकडून नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बंद पुकारण्यात आले। वैद्यकीय सेवा, शाळा, महाविद्यालय बंद म्हणून वगळण्यात आलेली आहे। मवियाच्या जागा वाटपावरती शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा होईल असं शरद पवार यांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये प्रगतशील पर्याय तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून आणीबाणीनंतरच्या निवडणुकीची पवार यांनी आठवण करून दिली आहे। आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला जावा। जरांगे यांच्या आरक्षणाची मागणी योग्य, इतरांचाही विचार व्हावा। मराठा आरक्षणावरती शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। मनसे अध्यक्ष राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व आहे। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती आदिवासी संघटना आक्रमक झालेली आहे। आदिवासींमधून धनगरांना आरक्षण दिल्यास राजीनामा देऊ आदिवासी आमदारांनी इशारा दिलेला आहे। नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केले गेलेलं आहे। अहमदनगरमध्ये मवियाला भाजपकडून धक्का देण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मधुकर राळेभात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रपचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याशिवाय शिवबाटा गटाचे कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। छत्रपती संभाजीराजे जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील हे बसलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या भेटीला स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोमवारी पैठण बंदचं आवाहन करण्यात आलंय। याबाबत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये बैठक झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत। मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चेची शक्यता आहे। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते।